एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राळेगावच्या जनतेचा विश्वास हीच माझी ताकद. यवतमाळच्या विकासासाठी कटिबद्ध. नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनीताई उईके. महिला दिनानिमित्त यवतमाळचा नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनीताई उईके यांचा राळेगाव येथे भव्य नागरिक सत्कार. राळेगाव आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनीताई अशोकरावजी उईके यांचा राळेगाव येथे रविवारी दिनांक 8 मार्च विविध सामाजिक, धार्मिक व व्यापारी संस्थांचा संयुक्त विद्यमानाने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली असून उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. राळेगाव शहरातील वडकी रोडवरील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनीताई उईके यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच महिला नेतृत्वाला बळ देणाऱ्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपकराव एबंडवार होते, तर मंत्री तथा आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोकराव उईके यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भूपेंद्रजी कारिया, माननीय ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चव्हाण, माननीय अशोकरावजी केवटे, माननीय सौ छायाताई पिंपरे, माननीय अंकुशरावजी रामगडे, माननीय चंद्रदादा कोल्हे, माननीय नारायणरावजी काकडे, माननीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी मुडे, माननीय हरिभाऊजी पंढरपुरे, माननीय मधुकररावजी गेडाम तसेच फिरोजभाऊ लाखाणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनीताई उईके यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वातून यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास व्यक्त केला. महिलांना राजकारणात व प्रशासनात नेतृत्वाची संधी मिळत असून समाजाच्या प्रगतीसाठी महिला नेतृत्व अधिक प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी आपल्या मतात व्यक्त केले आहे. सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनीताई उईके म्हणाल्या की राळेगाव विधानसभा मतदारसंघ हे माझे वडील मंत्री तथा आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोकराव उईके यांच्या कार्यक्षेत्र असून या मतदारसंघातील जनतेने आमच्या कुटुंबावर नेहमीच विश्वास आणि प्रेम व्यक्त केले आहे. या परिसरातून मिळालेल्या जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ हीच माझी खरी ताकद आहे. यवतमाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच माझी प्राथमिकता राहील. कार्यक्रमाला राळेगाव शहर व परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी गणेश काळे.